निवडणूक आयोगाकडून नवीन अपडेट मिळाला आहे. 2002च्या संपूर्ण भारतातील मतदार यादीबद्दल ती आता सर्चेबल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वात आधी हा QR कोड स्कॅन करा आणि त्याचा स्क्रीनशॉट घ्या. हा QR कोड खूप महत्त्वाचा आहे. मला आशा आहे की तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. हा QR कोड महत्त्वाचा आहे यासाठी की जर तुम्ही तो मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर स्कॅन केलात तर तुम्ही थेट निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पोहोचाल. जेथून तुम्हाला हा डेटा मिळेल आणि तुम्ही तो सर्च करू शकता. हे मोबाईल वापरण्यासाठीही आणि कॉम्प्युटर वापरण्यासाठीही सुद्धा हे उपलब्ध आहे. तर या वेबसाईट लिंकवर इथे तुम्ही पाहू शकता voters.eci.government.in या वेबसाईटवरून तुम्ही हा फॉर्म उघडू शकता. जर तुम्ही हा फॉर्म नीट पाहिलात तर सर्वात आधी स्टेट राज्य हा पर्याय आहे. इथे तुम्हाला स्टार मार्क दिसेल. हा स्टार मार्क म्हणजे हे फील्ड भरणे बंधनकारक आहे. यानंतर इथेही स्टार मार्क आहे. म्हणजेच तुम्ही दोन गोष्टी इथे तुम्हाला भरणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता मी महाराष्ट्रात राहतो म्हणून मी आधी महाराष्ट्राच्या वोटर लिस्टमध्ये सर्च करतो. लक्षात ठेवा, ही सुविधा संपूर्ण भारतासाठी आहे. पण मी इथे फक्त महाराष्ट्रासाठी सर्च करतोय. जर तुम्ही दुसऱ्या राज्यातले असाल तर त्या राज्याप्रमाणे सर्च करा. नाव कसं टाकायचं तर इथे नाव लिहिलं सर्च होईल. त्यासाठी एक तुमच्यासाठी खूप सोपं आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत. आता मी लातूर येथे राहतो म्हणून मी ते लातूर लिहितो. जर तुम्हाला असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी माहीत असेल तर तीही इथे लिहू शकता. लातूर जिल्ह्यात लातूर विधानसभा. जर तुम्हाला पोलिंग स्टेशन नंबर माहीत असेल तर तेही तुम्ही इथे टाकू शकता. पण सामान्यामध्ये लोकांना ही माहिती नसते आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम निर्माण होतो. आता खूप पैसे खर्च करून सुद्धा अनेक लोक अशा स्थितीत राहतील की ते स्वतःचं नाव सर्च करू शकणार नाहीत आणि गंमत म्हणजे त्यांचं नाव मतदार यादीमध्ये असेलच. आता ह्याचं कारण काय आहे तर अनेक वर्षापूर्वी नावामध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका आजही तशाच आहेत. आता उदाहरणामध्ये माझं नाव आहे अफसर दस्तगीर शेख. आता जर मी माझं पूर्ण नाव टाकून सर्च केलं तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ही महाराष्ट्राची वोटर लिस्ट आहे आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची वोटर लिस्ट मराठीत आहे. म्हणजेच मी इंग्रजीत नाव टाकून सर्च करू शकत नाही, कारण यादी मराठी भाषेमध्ये आहे. म्हणून तुम्ही ज्या राज्यामध्ये सर्च करत आहात ते आधी तपासा की तिथे नाव इंग्रजीत आहे की स्थानिक भाषेमध्ये आहे. तुम्हाला स्थानिक भाषेमध्ये नाव सर्च करावं लागेल. आता मी माझं नाव मराठीत लिहितो अफसर. मी अपसर असंही लिहू शकलो असतो किंवा अफसर. नावाच्या उच्चारामध्ये बरेच फरक असतात. पूर्वी ज्यांनी आपली नावं लिहिली त्यांना आपल्या नावाचा नेमका उच्चार माहिती नव्हता, म्हणून त्यांनी नावामध्ये बदल केले. म्हणून सर्च करताना हे सगळं लक्षात ठेवा. तुमचं नाव वेगवेगळ्या पद्धतीने टाकून बघा. सर्वात आधी पूर्ण नाव टाका. जर पूर्ण नाव सापडलं तर तुम्ही लकी आहेत असं समजा. जर पूर्ण नावाने नाही सापडलं तर फक्त पहिलं नाव टाका. तरीही नाही सापडलं तर वडिलाचं, नातेवाईकाचं, रिलेटिव्हचं जे नाव इथे ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला टाकायचं आहे. आता यानंतर तुम्हाला कॅपेचा कोड आहे तो नीट भरायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता की लातूर विधानसभा क्षेत्रातील सगळे अफसर या नावाचे मतदार तुम्हाला दिसून येतील. यामध्ये आपला डेटा कोणता आहे ते खूप पटकन शोधायला मदत होते. आता SIR संदर्भामध्ये जो सर्वात मोठा प्रश्न होता तो आज सुटलेला आहे. आणि यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की सर जो आहे SIR जो आहे तो महाराष्ट्रामध्ये कधीपासून याची चाचणी जी आहे ती सुरू होणार आहे. तर सध्या महानगरपालिकेचे जे आहे ते निवडणूक आहेत, त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत. तर या निवडणुका संपल्यानंतर यावर जे आहे SIRच्या संबंधी जी आहे ती चाचणी जी आहे ती सुरू होणार आहे. तर यासंबंधी आणखी काही नवीन अपडेट आलं तर आम्ही नक्कीच त्यावर व्हिडिओ बनवू, तुम्हाला माहिती देऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.